निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार नेमकं काय करतात हे आपण जाणून घेतोय आणि मी आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्याकडे आणि ते आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. काय करताय तुम्ही सध्या? सध्या जसं रुटीनमध्ये जसं ऑफिसला रोज येऊन बसतो तसं आज येऊन बसलेलो आहे. त्याच्यामुळे जे काही रोजचं कामकाज आहे, जे येणारे जाणारे हे कामकाज चालू आहे. बरं, काय लोकांची चर्चा आहे? काय लोक तुमच्या समोर विषय काढतात? लोकांची एकच चर्चा आहे की आम्ही धनुष्यबाणाला मतदान केलेले आणि उद्या जो काही निकाल आहे, जो काही निकाल लागणार आहे, काही तासावर येऊन हा निकाल म्हणजे काही तासाने निकाल लागणार आहे, तर हा निकाल आपल्या बाजूला लागेल, महायुतीच्या बाजूला लागेल असं लोक सांगतात आणि मतदार सांगतात. बरं, खैरेंनी काल पूजा केली, आजही पूजा करतायत. घरी त्यांनी एक आपल्या देवघरात एक लिहिलंय, मशालीचा विजय हो आणि गद्दारांचा पराभव हो. म्हणजे देवघरात ही पाटील. मला एक सांगा की आता घरात मशालीचा विजय हो आणि घरात गद्दारांचा पराभव हो. गद्दार कोण आहे? मी याच्या आधी सांगितलं, गद्दार आम्ही नाही. मी अनेक निवडणुका, मला जसं कळतं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या 1992ला, ती मी शिवसेना पक्षाकडून लढलो, धनुष्यबाण निशाणीवर लढलो आणि विधानसभेच्या 6 निवडणुका मी धनुष्यबाणावर आणि शिवसेना पक्षावर लढलो आणि आज मी लोकसभा शिवसेना पक्षावर आणि धनुष्यबाणावर मी लढतो. त्याच्यामुळे गद्दार कोण आहे? गद्दार मी नाही. गद्दार तेही मशाल घेतली, मशाल आम्ही नाही घेतली, दुसरं चिन्ह आम्ही नाही घेतलं. म्हणून खैरे घरात काय भिंतीवर लिहितोय त्याच्यापेक्षा उद्या मतदार काय करतात याला महत्व आहे. आणि मला खात्री आहे की मतदार हा आपल्याला धनुष्यबाणाला मतदान केलेले आहे आणि उद्याचा निकाल हा धनुष्यबाच्या बाजूना महायुतीच्या बाजून लागणार. धन्यवाद. हे होते उमेदवार संदीपान भुमरे आणि ते आज आपल्या कार्यालयात दिवसभर आहेत आणि लोकांशी संवाद साधतात. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.